पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं हे? काय झालं, नवीन घराच्या पायऱ्या अजून लक्षात येत नाहीत ना, तर मी घसरून पडले आणि खांब लागला मला। काय धांदरटपणा आहे तुझा। नशीब नवऱ्याला घेऊन नाही पडलीस, नाहीतर सगळे करेक्ट त्याच्या मागे धावले असते। स्वतःच्या जीवाला जपता येत नाही तुला? डॉक्टरकडे जायचं का? नाही दादा, एवढं काही नाही झालंय। अरे ते फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे आनंदी? हा अहो इथे नाहीये म्हणून सांगत होते, आवरू नका मी करते मी माझी कामं। मग कुठे आहे? हे बघ इकडे काय करते? तुम्हीच ठेवलंय। बघू इकडे। दादा दादा, हा बाम नाही, हा बाम नाही, खूप झोंबतो रे तो। नाही दादा नाही, प्लीज प्लीज, घाणेरडा आहे तो। असू दे, दादा नको रे। एवढं लागलंय तुला? दादा नको ना दादा। लाव 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 रागवायला। दादा दादा, शाबास, आता बरं होणार। सोडा ना, तू मला हवं ते सांगितलं तर मी सोडा ना माझा हात। खूप काळजी करतोस रे दादा तू। बास, काही झालं नाहीये। वर्षाताई मी काय म्हणते, काय तुझं? आज भाऊजींना इथेच बोलवा जेवायला। इथे कशाला? तुमच्या हाताला लागलंय आणि आता नवीन घरी त्या सगळ्या सामानाची गडबड आहे। तुम्ही भाऊजींना इथेच बोलवा, तुम्ही दोघं इथे जेवा आणि मग घरी जा। नाही नको। काय नाही, बरोबर म्हणते ती। आज संध्याकाळी तुम्ही दोघांनी इथे जेवायचं। आता भाऊ एवढा म्हणतोय तर बोलव ना, येऊ दे जावई बापूंना। खूप दिवस झाले आपल्याकडे आले नाहीत ते बाळा, आणि तुलाही लागलंय की नाही, तर येऊ दे त्यांना इथे। छान पंचपक्वानांचं जेवण करून घालते। त्यांना फोन लाव आणि आम्ही रिक्वेस्ट केली असं सांग त्यांना। फोन लाव। हो, कुठे ठेवलास का? आहे डबे इकडे। हा लावतेस ना? हो। काय का अहो म्हणून सेव्ह केलास? बोला, काय मेनू? हा आओ, मी पोचले हा घरी। हो, हे काय सगळे समोरच आहेत माझ्या। हा मी काय म्हणते, आज तुम्ही जेवायला इथे घरीच या। मी सांगितलं। आई म्हणत होती की खूप दिवस झाले तुम्ही आला नाहीत घरी, आणि दादा पण आग्रह करत होता तुम्हाला इथे जेवायला बोलवायला, आणि त्याच्या लग्नात पण नव्हतात ना तुम्ही, म्हणून मग आनंदीने नाही स्पीकरवर टाक, मला ऐकायचंय। काय आहे तुझं नवरा बायको मध्ये? थांब जरा, सासूबाई बोलतायत म्हणून सांग ना त्यांना। अगं मी काय तू आहे का? उठ सूट माहेरी जायला काहीतरी स्टेटस असतं माझं, समजलं का? मी येणार नाही हा। तुला जमलं तर डबा घेऊन खाली ये, नाही तर स्वतः घरी ये। ठीक आहे, फोन ठेवा। काय ग, काय म्हणतायत? येत आहेत ना? नाही येत वाटतं, चेहरा सांगतोय ना। थांब, मी फोन करतो त्यांना। अरे दादा दादा, ऐक तर माझा रे, असं काय करतोस? हे बघ, तू मला सांग, मेहुणा आणि सासूबाई
जर एवढ्या आग्रहाने बोलवत असतील तर जावई येणार नाही का? अगं बाई, येतायत ते. आनंदी हो, मी सगळी तयारी करायला घेते. तू एकटीने नाही, तुम्ही दोघींनी आनंदीला मदत करायची. हा हो करणार करणार तर चल, असं येतो. एकटीला थोडी करायला लावणार आहे. हा, आणि ऐक ना बाळा, ऐक ना, तू आज येताना ना बासुंदी घेऊन ये. हा, बर. आणि कमल डेअरीची बासुंदी, हा 2 किलो चांगली. विसरू नको, कमल डेअरीची बासुंदी चांगली असते. हा, आणि लवकर ये, नंतर जावई बसेल इथे वाट बघत आणि तुझा पत्ता नाही. हा, लवकर ये. हो येतो. टाटा. हा? बाय. वर्षाताई, मी काल घरी गेले होते ना ऐक ना तेव्हा आनंदी, जावई येतात, स्वयंपाक व्यवस्थित झाला पाहिजे, काही वरखाली होता कामा नये. भाज्या, कोशिंबीर, कढी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. हा, करशील ना बाळा? हो हो आणि मी आहे. हा? जा जा लवकर कामाला लाग. हो. चल चल लवकर चल. काय ग, टेन्शन मध्ये आलीस? काळजी करू नको, तुझ्या नवऱ्याचा उत्तम पाहुणचार करू आम्ही. आणि माझी सून सुगरण आहे अगं, असं छान छान पदार्थ बनवते ती. हो. आनंदी, कढीला नीट फोडणी घातलीस ना? व्यवस्थित बेसन लावलंयस ना? आणि नाही मोहरी तडतडू दिलीस का? ती पांचट होऊन देऊ नकोस हं, चांगली जरा घट्ट. मला बोलू दे ना. आणि कढीपत्ता घातला होतास का व्यवस्थित? कोथिंबीर पेरली होती. आणि कोशिंबिरीचं सगळं केलंस का? हा, सगळं अगं कमी 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 कमी. काय आई, अजून मसाला टाकलाच नाही मी. अगं बाई, टाकला नाही का? हा, पण कमी टाक. काय ना, आतून रवांना जरा कमी लागतं तिखट अगं. कमी टाकेल. हो. अरे हो आनंदी, आणि यांना ना कांदा लसूणीचा वास चालत नाही हा आलेला स्वयंपाकाला. नाही नाही, म्हणजे कांदा लसूण स्वयंपाकात असायला हवी, पण त्याचा उग्र वास यायला नको. या वर्षाच्या कांद्या पोळ्याच्या कार्यक्रमाला इतकी नाटकं केली होती ना या माणसानी. या दोघी जणी खपवून घेतात ना, म्हणून बरं चाललंय या विक्षिप्त माणसाचं. त्याच्या जागी राघव असता आणि त्यांनी असली नाटकं केली असती ना, तर मी अजिबात ऐकून घेतलं नसतं. त्या असल्या पुरुषांना ना बायका म्हणजे बिनपगारी नोकर वाटतात, हे असले चोचले पुरवायला. अगं वरण वरण करपलं बघ. आई गं, कांदा पण हो, मी हात जोडते. तुम्ही हात जोडलेस स्वयंपाक कसा करशील बाळा? आई, करते मी. कमी तिखट हवंय? हो. उग्रवास नकोय? कांदा लसणीचा. हो ठीक आहे, मी सगळं व्यवस्थित करते. तुम्ही खरंच बाहेर बसा आता. करशील ना नीट? मी एकदम नीट करेन. काही करपवू नको. झालं की सांगते. हो हो. आनंदी, जा ना बाहेर. आता काय घराच्या बाहेर करते? आई नाही, बसा. अगं ए उठ उठ, मला आवडू दे. हे कशात ठेवल्यात उषा? अगं ही व्यवस्थित तर. काटकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण. हा त्रिकोण चुकवला अगं बाई. ठेवल्यात मी. तू स्वयंपाकाचं बघ आनंदी. ए बघ की धूळ बघ, धूळ बघ, धूळ बघ. गे बाय, माझी आई साडीने. हा अगं मग फडकं नाही दिसत. झाड असं का असू दे. आणि हा रिमोट इथे कोणी ठेवला? अगं जागेवर असू ठेवत. ही गाडी अशी होती का अशी होती? हा आई अगं व्यवस्थित. हे उलट फडकं कुठे मला दिसत नाहीये. हा हे बघ, हे टीव्हीवर धूळ बघ, बघ बघ. जावई तुम्ही बसा. शांत व्हा बरं आधी. शांत व्हा. मी दरवाजा उघडते. नाही. शांत व्हा. थांब 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 आनंदी. थांब 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 थांब. मी उघडते दरवाजा. आई आई ऐक ना, आई दादा यायची वेळ आहे की नाही? आई अगं दादा आला. नाही, जावयाला सांगितलं तर जावई आले असतील ना. या जावई बापू. अगं बाई तू आहेस. काय नाही, दरवाजा उघडाव. अरे मला वाटलं जावई आले. अच्छा, मुलासाठी तर कधी दरवाजा उघडला नाहीस तू? नाही रे बाळा, तुझ्यासाठी तर काळजाचे दरवाजे उघडेत. बरं मी काय म्हणते, ते मी सांगितलेलं ते आणलं का जावई? हा बर, कमल डेअरी मधून ना? तू सांगितलं तसं आणलं. 1.5 किलो आणली. जावायला म्हणा खा जितकं खायचं तितकं. बाकी जेवण सगळं तयार आहे. भाऊजी आले की गरम करेन. बस. हा वेळ नको लावसा. अगं ए बाजूला हो ग. काय कर?
आई जरा हळू हळू हळू. अरे नाही मला कोण येणार? जावईच येणार. अरे मग नको का काय? आई हा काय ग? ए ती फोन लावते ना वर्षा. जावयांना. हा हा हॅलो. हा कुठवर पोहोचलात? काय सांगताय? हो वर्षा स्पीकरवर टाक. हा मला ऐकू दे. दादा. थांब. ए आई थांब. नाही मी म्हटलं खूप हा हॅलो. बस त्यांना हा बोलू तुम्ही दे. बोला. हो असं काही नाही. अहो पण असं कसं? इथे सगळा स्वयंपाक झालाय, तुमच्या स्वागताची सगळी तयारी केली आहे सगळ्यांनी आणि तुम्ही. बर 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 ठीक आहे. हो 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 मी सांगते सगळ्यांना. हो तुम्ही नका काळजी करू. हो तुम्ही नीट या. हा चला बाय. काय झालं ग? काय होणार, नेहमीचाच प्रॉब्लेम. कामात अडकलेत ते, त्यांच्या ऑफिस मध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे निघता येत नाहीये त्यांना. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सॉरी सांगितलंय दादा. आई आणि ते म्हणत होते की घरीच घेऊन ये डबा, आपण तिकडेच जेव. आई अगं काय झालं तुला? बस 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 तू. येतील तुझे जावई पुन्हा कधीतरी. सॉरी. आणि तो काय सॉरी म्हणणार? खोटं बोलतोय तो. खोटं. इथे आल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील ना. हा लबाड माणूस आहे. का नाहीत का भोकायत? हा मगातपासून हॉर्न वाजवतोय, ऐकायला येत नाही? नाही साहेब, येतच होतो. दुसरं काम करत होतो ना. काय दुसरं काम? तुझं काम काय आहे? गेट पाशी थांबणं ना? साहेब दुसरी पण काम असतात ना मला. मी एकटाच आहे ड्युटीला आज. ही कारण मला नाही सांगायची. ते बिल्डिंग मध्ये लोक राहतात ना, त्यांना सांगायची. कळलं का छिपऱ्या? साहेब काय बोलताय? का रे, राग आला? राग आला का? मला पण राग येतो. मला राग आला की मी काय करतो माहितीये का? हेल्मेटच डोक्यात घालतो. तो नीट ओळखलेलं दिसत नाही मला. साहेब तुम्ही वर्षातांचे मिस्टर ना. माझी दुसरी ओळख पण आहे. हा वेळ आली की कळेल. आई हे पहिल्यांदाच घडतंय का? आई ठीक आहे, आता झालं ते झालं, नको ना मूड ऑफ करून घेऊस. ताई हा डब्बा आणलास? बासुंदी दिलीस का? दिली. चला निघते हा मी. आज येता येता राहिले. दरवेळेस असं का होतं कोणास ठाऊक. आई अगं पुढच्या आठवड्यात मी नक्की घेऊन येईन यांना. फक्त झालं. मी काय म्हणतो, आता पुढच्या वेळेला आम्हीच येतो तुमच्या घरी असं सांग तू त्यांना. हो आता नवीन घर आहे तुमचं, आणि तुमचं नवीन घर आनंदीने सोडल्यास आम्ही कोणीच पाहिलेलं नाहीये. बरं बरं बघू नंतर ते. हा चल बाय. येते का आई? ये ये. हा नमस्कार, मी तुमचा नवरा अतुल. अगं जावई बापू, तुम्ही येणार नव्हतात ना? हो येणार नव्हतो पण आलो. काय मला वर्षाला सरप्राईज द्यायला खूप आवडतं. हो ना? हो आई, तुला माहिती आहेत ना हे कसे आहेत ते. हो ग बाई. त्यांना आता काय दारातच उभे करणार आहात? या भाऊजी आत या. काय झालं? अजूनही विश्वास बसत नाही का मी आलोय म्हणून? मला सांगा, एकुलत्या एक बायकोनी जर का हट्ट धरला तर ते पूर्ण करायलाच पाहिजे, नाही तर आयुष्यभर ऐकत बसायला लागेल. आणि तुमच्या मुलींनी तर माझा छळ मांडला असता. खरं सांगू सासूबाई,
अहो तुमचं आमंत्रण, नाही कसं म्हणायचं. कामामुळे आजपर्यंत येता नाही आलं, पण ह्या वेळेस मी ठरवलं, जायचं म्हणजे जायचं. जायचं, सासूबाईंचे पाय धरायचे आणि आशीर्वाद घ्यायचा. अगवाई पाय पडतो. काय आशीर्वाद देताय ना? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आई अरे उत्साहाच्या भरात निघून गेलं राघवा. सुखी राहा, सुखी राहा. आई खरं सांगायचं ना तर तुमच्या आशीर्वादातलं सौभाग्यवती काढलं ना तर बाकीच्या याचा विचार करायला हरकत नाही. काय काहीतरीच काय. राघव दादा कसे आहात? एकदम मस्त. वेलकम आफ्टर सो मेनी इयर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचं काम कसं सुरू आहे? कामाचं काही विचारू नका, नुसती धावपळ चालली आहे. ऐक वहिनींना विचारा हवं तर. काय वहिनी? अहो त्या दिवशी वहिनी घरी आल्या तेव्हा सुद्धा ऍक्च्युली धावपळच चालली होती. अहो मी यांना घरात घ्यायला सुद्धा विसरलो. आय एम व्हेरी सॉरी वहिनी. पुढच्या वेळेस तुम्ही घरी आलात ना की मी तुमच्यासाठी चहा करीन. आनंदी, हा इथे माझ्या फोटो जवळच येतोय, तर दिसते का मी? हे आनंदी, हा असं काय बघतोय माझ्याकडे? बघ रमा बघ, माझा जावई नमस्कार करतोय तुला. मानानं मोठी आहेस, मोठ्या मनानं आशीर्वाद दे ग बाई. त्याला आशीर्वाद नाही, चांगली टपलीच द्यावीशी वाटते. आणि ती पिंकी कुठे गेली? पिंकी? पिंकी कोण? असं काय करतायत? पिंकी बाहेर गेलीये का? पिंकी कोणी नाही राहतो इथे जावई बापू. इथे बघा, मी सुलक्षणा, हा राघव, ती माझी सुनबाई, एवढेच. हो असं काय करताय? आमच्या लग्नात ती एवढीशी होती. आईची हा चिंगी, चिंगी म्हणताय? अहो चिंगी म्हणा ना, पिंकी नाही तिचं नाव. जावे बापू तुम्ही आता विसरायला लागलात हा. म्हणून म्हणते सारखं येऊन जाऊन राहावं. अगो बाई तुम्ही उभे का? अहो बसा ना. हो तिथे नाही, अहो तिथे काय, इथे सोफ्यावर बसा बसा. ह्या सगळ्या उशांची कौर आमच्या आनंदीने केली आहेत. छान डोकं चालवते घर सजवण्यात. बसा मी आलेच. आई तुम्ही बसा, मी पाणी. आनंदी, ते काय, तुम्ही बऱ्याच वर्षांनी आलात ना, आईला काय करू आणि काय नको असं झालं. म्हणूनच मधून अधून यायला पाहिजे. वर्षा तू आली की आईला असंच होतं का ग? नाही. म्हणून ती म्हण आहे ना, रोज मरे त्याला कोण रडे. जावई बापू घ्या लिंबाचं शरबत, माझ्या हाताने केलंय. थँक्यू आई. तुमच्या हातचं जेवायला मी एकदम आतुर झालोय. काय ग बाई, म्हणतं तुम्हाला आवडतंय ते सगळं केलंय तुमच्या सासूबाईंनी. खरं सांगू का, फक्त तुमच्या हातचं जेवायला मिळावं म्हणून मी हिच्याशी लग्न केलंय. काहीतरी काय बोलतोय जावे बापू.
आनंदी, काय झालंय आपल्या सासूला? याचे कसले लाड करते? अरे कोणीतरी आवरा रे यांना. आणखी देऊ का लिंबू सरबत? नाही. बरं बासुंदी केली आहे बरं का तुमच्या आवडीची. आई मी ताट वाढून आणते. हो. काहीही झालं तरी आज याचं पितळ उघडं पडायलाच पाहिजे.